संसार म्हणजे काय तर तडजोड, म्हणजे चांगल्या अर्थाने कॉम्प्रोमाइज. आणि ही तर आपली परंपरा आहे ना. आता तू जो म्हणाली परंपरा आहे, तडजोड आहे, पण तडजोड म्हटलं ना परंपरा आहे. परंपरा म्हणून लग्न करा. परंपरा आहे आई वडिलांच्या खुशासाठी लग्न करा. कारण आई वडिलांना ते पाहिजे असतं की माझी मुलगी किंवा माझा मुलगा यांचा संसार असावा, त्याचं एक छान घर असावं, त्यांचं पण फ्युचर चांगलं असावं, हे आई वडिलांचं स्वप्न असतंच. आता मला एक मुलगा आहे आणि मी माझ्या मुलाला म्हणते की तुझं लग्न, तो म्हणतो नाही मला करायचं, मला आता सध्या नाही करायचं, मी 4-5 वर्षानंतर करणार, मी आरामात करणार, विचारपूर्वक करणार आणि तुला आवडेल त्याच मुलीशी लग्न करणार. पण ते कसं आता तू माझ्यावर सोडलं तरी मुलगी शोधा. तू म्हणतो आजकाल मुली मार्केटमध्ये शोधणं, आई गर्लफ्रेंड म्हणून घेऊन फिरणं, म्हणजे आपल्या पॉकेटमध्ये तेवढं वजन असलं पाहिजे तेवढं मुलीला घेऊन फिरू शकतो. ते मी त्या मुलांच्या मनातली गोष्ट समजू शकते की मुलांबरोबर आजकाल काय होत आहे. सो कारण मी एका मुलाची आई आहे म्हणून. पण बॅलन्स बघायला गेलं तर जेव्हा आधी काय ते सर्कल फिरतंय ना, आधी तुम्ही केलं, आता मुली करतात, असं सर्कल चालू आहे. सो मुलींनी इंडिव्हिज्युअली स्वतःला इंडिपेंडेंट बनवा, स्ट्रॉंग बनवा, की जेणेकरून जेव्हा आई वडिलांच्या घरात राहून मी जेव्हा आई वडिलांना सांभाळते ना, तर लग्न झाल्यानंतर मी माझ्या सासू सासऱ्यांना पण सांभाळू शकेन आणि माझ्या आई वडिलांना पण सांभाळू शकेन. असं स्वतःला इंडिपेंडेंट करा. इतकं स्ट्रॉंगली तुमचं एक प्रतिभाशाली व्यक्तिमत्व बनवा, जेणेकरून तुम्हाला सगळं काही करता येईल. म्हणजे संसार पण करता येईल, तुम्ही स्वतःला मोठंही करू शकता, मूल होण्याचा आनंदही घेऊ शकता. कारण ते खूप सगळ्यांना मिळत नाही. मुलाचा आनंद एक आई म्हणून तो एक आनंद जो असतो ना, तो नक्कीच उपभोगायला पाहिजे आणि तो सुंदर आहे. त्यामुळे त्याच्यातून पळू नका. पळवाट काढून मी लग्न नाही करणार, मी इंडिव्हिज्युअली राहणार, हे नाही, असं नसतं. मूल होण्याचा आनंद तर घ्यायलाच पाहिजे, आई होणंच पाहिजे. पण आता हा एक ट्रेंड आलेला आहे की आमच्या लग्नाला एवढी वर्ष झाली पण आम्हाला मूल नाही, पण आम्हाला मूल नकोच आहे. आम्ही सासू सासऱ्यांशी बोललो की आम्हाला मूल नकोय. अरे प्रत्येक म्हणजे जेव्हा माणूस वयाने वाढतो, पुरुषाला वाटत असं आपण कधीतरी आजोबा बनावं, स्त्रीला वाटत असं आपण कधीतरी आजी बनावं. जर आपल्या मुला मुलींना मुलगा झाला नाही, म्हणजे नातू नात झाली नाही, मग ही गेली ना इमोशन्स. हा, इमोशन्स गेली म्हणजे पुढचं पिढीच थांबली. पिढीच नाही ना पुढे, मग काय मुलं तर पिढी काय. पुढे काका मामा मावशी असं पण म्हणतात मुली आजकाल की कशाला पाहिजे, आपल्याला स्वतःला जन्म गेला, आपण दत्तक घेऊ किंवा मग ते काहीतरी ते काय म्हणतात ते कुठलं ते काय त्याचं नाव आहे ना, ते आजकाल मुलं करतात. सरोगेट बेबी करूया. म्हणजे आपण मग तेवढं त्या मुली तेवढं सक्षम असतात, ते थोडं पैसा खर्च करतात, त्या सगळ्या गोष्टीला स्वतःला इंडिव्हिज्युअली मोठं व्हावं लागतं. तेवढा पैसा जर तुम्ही कमवू शकता तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करू शकता, जसं मोठ्या मोठ्या पुरुषांनी केलेलं आहे. पैसा कमवलाय आणि मग काय म्हणजे हवं ते करू शकले, तसं आहे. त्यामुळे मुली आजकाल तसं इंडिव्हिज्युअली झाल्यात. जर ते पुढे जर व्हायचं असेल, मला माझं घराणं पुढे वाढवायचं आहे, माझ्या घराणेशाही व्हायची आहे, तर त्यासाठी पण सगळा मार्ग आहे. पण जर तुम्ही जर करू शकत असाल तर तुम्हीही केलं तरी उत्तमच आहे. काय जातं, 9 महिने तर जातात. अरे स्त्रीचा आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद असतो तो सगळेच करतात की. आता तुम्ही बघा ना, मोठमोठ्या स्टार्स कोण आहे थांबलाय, आई होण्याचं सुख सगळेच भोगतात. असं पण आता तो पण एक ट्रेंड थोडासा इकडे आपल्याकडे दिसतोय की आम्हाला मूल नकोय. ते चुकीचं आहे. कारण शेवटी ते सुख आहे, ते तुम्ही नाही बनवलेच गेले. देवाने बाईला बनवलंच तसं आहे आधीपासूनच. संसार जेव्हा आपण बघायला गेलं तर देवानी वरतून जेव्हा पाहिलं माणसाला आणि एक मुलगा आणि एक मुलगी, ही दोन जेव्हा वरतून खाली पडली गेली आहेत, जेव्हा आली आहेत, त्या दोघांना त्यासाठीच बनवलं गेलं ना, की स्त्रीने मुलाला जन्म द्यायचा, त्याच्यानंतर मुलं पुढे होणार. ते एक आहेच. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं सुख भोगणं हे स्त्रीचं, मला असं वाटतं की ते नाही केलं तर काय आयुष्यात राहिलं. त्या मूल जे आहे जन्माला आल्यानंतर मी आणि माझं मूल आहे. अरे ते मूल आहे ना 5-7 वर्षाचं होईपर्यंत आईचं जे इमोशन्स असतात ना, सगळं करा. मी तर म्हणते सगळ्या मुलींना तर मी सगळं सांगेन, सगळं करा. तुम्ही आताच्या जनरेशनच्या मुली आहात, तुम्ही आता सगळं केलं पाहिजे. तुम्ही मुलालाही जन्म दिला पाहिजे, तुम्ही घरी सांभाळलं पाहिजे, तुम्ही स्वतःच्या पायावर पण उभं राहिलं पाहिजे. कारण ती एक्स्ट्रा शक्ती मुलींमध्ये आहे, हे आहेच. म्हणजे पुरुषापेक्षा 1 पॉइंट जास्त आहे. जेव्हा एक स्त्री मुलाला जन्म देते ना, ती काही करू शकते. हे महत्वाचं आहे.
अरे पूर्वी तर 8-8, 9-9 मुलं व्हायची, म्हणजे पूर्वीच्या मग? काळी असं. पण ते झाली ना, मुलं मोठी झाली, त्याच्या पुढे नका आठ करू, एक तर करा. आठ एक करा. बरोबर. मी आता सध्या जो निवडणुकीचा माहोल आहे तो 2 वेळा निवडणूक लढवली. एकदा नगरमधनं लोकसभा निवडणूक लढवली आणि मागच्या वेळेला तू ह्याला कळवा-मुरा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली. कसा होता अनुभव एखाद्या कलाकाराने अशा पद्धतीने निवडणूक लढवणं? कलाकार हा सेन्सिटिव्ह असतो, इमोशनल खूप असतो आणि तो जेव्हा उतरतो ना तो सच्चाईने उतरतो. त्याला ते काय जे करायचं असतं त्याच्यासाठीच उतरतो. पॉलिटिक्समध्ये कसं कधीही तुमचे वारे हलू शकतात. मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मी आपमध्ये म्हणजे मला तेव्हा इंटरेस्टच नव्हता खरं, पण आपचं तिकीट आलं आणि सगळ्यांनी सांगितलं की तुझ्यात ते गुण आहेत, तू करू शकते, तू कर. मी एकदम शेवटच्या क्षणाला हा म्हटलं होतं आणि मग मी बघितलं तेव्हा तो बघितलं, म्हटलं बाप रे बाप. तेव्हा फर्स्ट टाइम मला ट्रोलला मी समोरासमोर गेले. आज मी जेवढा त्याच्याने सांगते ना ट्रोलकडे लक्ष देऊ नका, तेव्हा मी लक्ष दिलं होतं. आणि तेव्हा मी भर प्रेसमध्ये रडले होते, कारण इतकं ट्रोलिंग झालं होतं. कारण एकतर माझ्या नावाला घेऊन ट्रोलिंग झालं होतं, मी लग्न मुसलमानांबरोबर केलंय म्हणून ट्रोलिंग झालं होतं. सो त्या गोष्टीला बघून म्हटलं अरे बाप रे बाप, पॉलिटिक्स इतकं सोपं नाहीये. तुला खूप स्ट्रॉंग व्हावं लागणार, तुला आतून तुझ्या हृदयाला इतकं निगरगट्ट बनवावं लागणार आहे, इतकं ते नरम हृदय आहे, त्याला एकदम दगडाचं करावं लागणार, तेव्हा तू कर. तिथून बाहेर आली तेव्हा म्हणजे नाही करायचं, आता पॉलिटिक्स नको, राजकारण बंद, असं तू ठरवलं. असं ठरवलं. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.